हा प्रश्न काय विचारलाय, घड्याळ 4 वाजले असताना आरशात ते घड्याळ पाहिले असता किती वाजल्याचा भास होईल असं प्रश्न विचारलं. यांना काय करायचं, जेव्हा आरशाचा प्रश्न विचारला म्हणजे घड्याळाचा प्रश्न विचारला त्याला आरशात पाहायचं असेल तेव्हा 12 मधून मायनस करायचा. ते प्रश्न पाहून करायचा. बघा या ठिकाणी जर 4 वाजले असेल, फक्त तास दिला असेल तर तास मधून मायनस करायचा. तास आणि मिनिट दिला असेल तर तास व मिनिट मधून मायनस करायचा. 11 वाजून 60 मिनिट 12 मधूनच मायनस करायचा. परंतु तास आणि मिनिट मधून मायनस करायचा. जर या ठिकाणी तास मिनिट आणि सेकंद दिला असेल तर तास मिनिट आणि सेकंद मधून मायनस करायचा, म्हणजे 12 मधूनच मायनस करायचा. मग या ठिकाणी 4 वाजले, मिनिट दिला नाहीये, सेकंद दिला नाहीये, मग तास मधून मायनस करा. म्हणजे किती, 12 मधून 4 मायनस झाले, 12 मधून 4 गेले किती, तर 8. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर 8 असेल. असाच सेम प्रश्न आहे, फक्त प्रश्न थोडंसं घुमून विचारला होता. प्रश्न काय विचारलाय बघा, प्रश्न विचारला की एका 24 तास दर्शवणाऱ्या घड्याळातून, म्हणजे या ठिकाणी घड्याळ 24 तासाचे आहे, 24 तास दर्शवणाऱ्या घड्याळातून 16 वाजून 35 मिनिट झाले असतील तर आरशात पाहिले असता किती वाजल्याचा भास होईल असा प्रश्न विचारला. म्हणजे वरतून आपण 12 मधून मायनस केला, इथं सांगितलं 24 तासाची घड्याळ आहे म्हणजे 24 मधून मायनस करायचं आहे. या ठिकाणी 16 वाजून 35 मिनिट सांगितलं आहे, मिनिट आणि तास दोन्ही सांगितलं आहे. मग मिनिट आणि तास 24 तास म्हणजे किती, 23 वाजून किती तर 60 मिनिट, याच्यातून मायनस करायचा कारण मिनिट आणि तास दिलाय. मग काय करायचं रे, मग काय 16 वाजून 35 मिनिट, 60 मधून 35 गेले किती राहते, 10 मधून 5 गेले 5 राहिले, 5 मधून 3 गेले 2 राहिले, 23 मधून 16 गेल्यावर किती राहते तर 4 3 7, 7 वाजून 25 मिनिट झाले असेल. असा भास होईल. संपला कार्यक्रम.